अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 9 ते 10 शिट्ट्या काढूनही पांढरा वटाणा शिजत नाही तर भरडा शिजवूनही कच्चा राहत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। हा आहार लहान मुलांना कसा खाऊ घालायचा असा सवालही त्यांनी त्यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला। तसंच FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांना निकृष्ट आहारावर तात्काळ बंदी घालण्याचं आवाहन त्यांनी या व्हिडिओतून केलं होतं आणि आता त्यांचंच निलंबन झालंय। आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडाई, साखरे, वाटाणे, मुगडाळे, तांदूळ, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो। तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा, हे बघा, आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्हीच ओळखून दाखवा। तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे। तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो, 9 ते 10, तरी वाटाणा शिजला जात नाही। हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयताच नाही। सगळा वाटाणा तसंच आहे, थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो, हे बघा। आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात। मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा। अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ती मुलं, जेणेकरून मुलांना काही होऊ नये म्हणून मी तो व्हिडिओ सादर केला होता की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा, ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय। तुमच्यावर आरोप केले जात आहेत, अधिकाऱ्यांकडून पण आरोप केले जात आहेत, लोकप्रतिनिधींकडून पण आरोप केले जात आहेत, तुमच्या निलंबनाची कारवाई झाली आहे। आता एकूण तुमची काय मागणी आहे सगळ्यात? आता मला सांगायचंय, आता त्यांनी मला कामावर घ्यायचे आश्वासन दिलं होतं, लेखी स्वरूपात नाही दिलं पण तोंडी स्वरूपात त्यांनी दिलं होतं। आपण त्याच्यावर विश्वास ठेवून चाललोय, बाबा नाही आता मला इथे घेणार आहेत कामावरती। तर आज मी जर लाईव्ह बातमी बघतीये, आपले आमदार वळसे पाटील हे म्हणतात तुम्ही शाळेच्या वेळात दुसरे व्हिडिओ तयार करता, तुमचं शैक्षणिक मुलांवरती लक्ष नाही, तर तुम्ही त्याचा खुलासा करा आणि मग त्याच्यावरती मला बोला। तुमचं कामच आहे ते बोलणं, पण तो आधी खुलासा करा, प्रत्येक गोष्टीचा करा, आहाराचा करा, शैक्षणिक खेळ, शैक्षणिक ते सगळं खुलासा करा आणि मग तुम्हाला जे ठरवायचं ते ठरवा। तुमची मागणी काय, आता शेवटची मागणी काय तुमची? माझी अशी मागणी आहे, माझी चूक नाही, मी ती मान्य करणार नाही, मला कामावर घेण्यात यावं। धन्यवाद। खरं तर आपण पाहिलं, ह्या होत्या निलंबित केलेल्या अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधी। खरं तर फक्त पोषण आहार चुकीचा येतोय, निकृष्ट येतोय याचा व्हिडिओ करून त्यांनी तो समाज माध्यमावर टाकला होता आणि FDA आयुक्त जे आहेत तुकाराम मुंडे यांना आवाहन केलं होतं की मुंडे साहेब, हा जो शालेय पोषण आहार आहे अंगणवाडी मुलांचा त्याच्यातही लक्ष घाला। मात्र त्यांचा हा सोशल मीडियावर टाकण्यात आलेला व्हिडिओ त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरला असून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली आहे आणि आता त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की माझी काहीही चुकी नाही, मला माझ्यावरली जी कारवाई आहे ती कारवाई मागे घ्यावी, असं स्पष्ट मत या ठिकाणी रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांनी व्यक्त केलंय। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, घोडेगाव, पुणे। सदर अंगणवाडी सेविका यांना सेवेतून कमी करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्याने सोशल मीडिया वापराबाबत शासनाच्या ज्या आचारसंहितेबाबत जे काही नियम आहेत ते नियम पाळून शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आपले मुद्दे मांडावे लागतात आणि सदर अंगणवाडी सेविका यांना जरी सेवेतून कमी करण्याचे आदेश प्राप्त झालेले असले तरी पुन्हा त्यांना